मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. काल एक चमत्कार घडला. असे चमत्कार आता वारंवार घडत राहणार आहेत आणि त्या चमत्काराचा अर्थ काय आहे हे जरा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. संजना घाडी 4 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उभाठाणे, असं पूर्ण नाव घ्यावं लागतं, या उभाठा सेनेने आपल्या प्रवक्त्यांची यादी जाहीर केली होती, ज्यावर आपण एक व्हिडिओ पण केला होता की 2-2 मुख्य नेमले म्हणून. म्हणजे त्याचं कारण पण वेगळं होतं. या प्रवक्त्यांच्या यादीमध्ये संजना घाडी यांचं नाव प्रवक्तेपदी टाकलेलं होतं. संजना घाडी एकनाथ शिंदेंना शिव्या देण्यात, टीका करण्यात आघाडीवर होत्या. या संजना घाडींना उपनेतेपद आणि प्रवक्ता पद देण्यात आलं होतं. संजना घाडी मुंबई मनपाच्या नगरसेवक सुद्धा आहेत, हे विसरू नका. संजना घाडी आणि त्यांचे पती संजय घाडी यांनी दोघांनी मिळून शिवसेना या पक्षात प्रवेश केलाय. तो शिवसेनाच आहे. ए संशी वगैरे असलं काही नसतं. उद्धव ठाकरे म्हणले म्हणून यांना उभाठा म्हणतात म्हणून मी ए संशी म्हणू का, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. उद्धव ठाकरेंना ही हौस आहे. यासोबत आणखी एका व्यक्तीने प्रवेश केलाय. केमछो वरळी. वरळी विधानसभेचे संयोजक म्हणून काम करणारे नाना अंबोले यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केलाय. उभाठाचे समन्वयक असलेले आदित्य ठाकरेच्या वरळी मतदारसंघात ज्यांनी काम करून निसटत्या मतांनी आदित्य ठाकरेला विजयी होऊ दिलं, त्या आदित्य ठाकरेच्या मतदारसंघातील नाना अंबोले यांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. निवडणुका जवळ येताच हे सगळं घडत असलेलं स्थित्यंतर फार महत्वाचं आहे. एक गोष्ट मला सांगायची आहे. सगळे पत्रकार बित्रकार ज्यांना म्हणतो ना आपण, हे टीव्ही चॅनलवाले जे घेतात एकीकडून खातं कणगीला गाती इरलेला, असं आमचं म्हण आहे, आपलीकडे म्हण आहे, जे ज्यांच्या पगार तर घेतात आपल्या आपल्या माध्यम समूहाचा, पण पाकिटांच्यामुळं HMV बनून राहतात, मास्टर्स कोणाला तरी वेगळ्याला समजतात, अशा सगळ्यांच्याकडून आणि तथाकथित विद्वान विचारवंत आहेत ना काय आपल्याकडे बरेचसे, ज्यांना आता वय झालंय, नोकरीला कुठे नाही आहेत म्हणून वेगवेगळ्या चॅनलवर जाऊन उभाठाच कसे चांगले, शरद पवारच कसे ग्रेट या विषयावर बोलत असतात. म्हणजे नाक कापलं तरी भोक आहेच ना म्हणणारी ही सगळी जमात. आणि ही सगळी जमात एक नॅरेटिव्ह पसरवत असते. ते म्हणजे एकनाथ शिंदेच्या मागे आमदार असले तरीही, एकनाथ शिंदेच्या मागे खासदार असले तरीही, एकनाथ शिंदेच्या सोबत मुंबईतील लोक गेलेले नाहीत म्हणून एकनाथ शिंदे मुंबईत काही चमत्कार करू शकणार नाहीत, हे जे सातत्यानं सांगण्याचा प्रयत्न होतो. म्हणजे मुंबईतला शाखा प्रमुख, मुंबईचा नगरसेवक हा उभाठाच्या सोबतच आहे, त्यामुळं उभाठा मुंबईत सशक्त राहतील, हे जे काही चाललेलं असतं ना, त्याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं. आता नवं नरेटिव्ह येईल. नगरसेवक गेले म्हणून काय झालं, शाखा प्रमुख नावाची यंत्रणा उद्धव ठाकरेंच्याकडे आहेच की, मग सामान्य शिवसैनिक आहेच की, असं बोलायला सुरुवात करतील. हे म्हणून सांगून येतो, तुमच्या पहिल्याचं उत्तर आधी येतो. ज्यांनी नगरसेवक गेले अशी बोंब, गेले नाहीत अशी बोंब उठवली होती, त्यांच्यासाठी मुंबई मनपाची निवडणूक 2017 साली झाली होती, जी 22 साली होणं अपेक्षित होतं, पण 25 आलं तरी अजून झालेली नाही. 2017 साली उभाठाचे 84 नगरसेवक निवडून आले होते. 2017 साली उभाठाचे 84 नगरसेवक निवडून आले होते. या 84 नगरसेवकांच्या पैकी जवळपास 40 नगरसेवक, हा 40चा आकडा काय घोळ घालणार आहे मला माहित नाही, कारण ज्या वेळेला शिंदेनी बंड केलं ना, तेव्हा 40 आमदारच निघून गेले होते त्यांच्यासोबत. इथेही शिंदेच्या सोबत 40 नगरसेवक निम्मे उभाठाचे, म्हणजे फार बळ कमी झालं नाही, काही धक्का बसला नाही असं म्हणणाऱ्यांच्यासाठी 40 नगरसेवक निघून गेलेत. अर्धा उभाठा कापल्या गेलेला आहे. पक्ष, उभाठा म्हणजे पक्ष कापल्या गेलेला आहे, तो शिंदेच्याकडे गेलाय, हे विसरू नका. मी यादी वाचून दाखवतो नगरसेवकांची, त्यातल्या काही जणांची. सगळीची यादी वाचून दाखवणं शक्य नाही, 40 खूप वेळ जाईल, पण महत्वाची नावं यासाठी वाचून दाखवतो की तुमच्या लक्षात येईल की काय ताकद कमी झाली आहे. शीतल म्हात्रे, राजुल पटेल, यशवंत जाधव, समाधान सरवणकर, अमेय घोले, भास्कर खुरसुंगे, बाबू खान, रिद्धी खुरसुंगे, संजना घाडी, संजय घाडी
आणि नाना अंबोले. यातल्या संजना घाडी या दहिसरच्या आहेत, तर नाना अंबोले हे वरळीचे समन्वयक म्हणून काम पाहत होते. वरळी सोबत त्यांच्याकडे शिवडी या विधानसभा मतदारसंघाचं सुद्धा समन्वयक पद होतं. 2017च्या आधी 2012ला मुंबई मनपाची निवडणूक झाली होती आणि यावेळी निवडून आलेल्या नगरसेवकांच्या मधून जे आजी आहेत त्यातलेही 40 जण पुन्हा शिंदेंच्याकडे गेलेले आहेत. म्हणजे एकूण माजी नगरसेवकांच्या पैकी 80 माजी नगरसेवक हे शिंदेंच्या सेनेमध्ये दाखल झालेले आहेत. जे एकनाथ शिंदेंना वाईट भाषेत शिव्या देत होते ते सगळे तिकडे गेलेले आहेत. म्हणजे आठवतंय काय तो दांडा, काय ते डुंगण म्हणणाऱ्या शीतल म्हात्रे, आठवतंय? त्या आता शिंदेंच्या सोबत आहेत. संजना घाडी किती करत होत्या आणि संजना घाडींच्या सोबत आमच्या अक्का किती शिव्या देत होत्या हे सगळ्यांना चांगलं ठाऊक आहे. त्यामुळे संजना घाडी सुद्धा आता शिंदेंच्याकडे आलेले आहेत. नाना अंबोले जे आदित्यचं बळ होतं तेही आलेले आहेत. आणि एक एक करत शिंदेंच्याकडं माणसं येऊ लागलेली आहेत. मी तुम्हाला शिंदेंच्या प्रवेशाचा एक व्हिडिओ दाखवतो, जरा बघा. माजी नगरसेवक यांचा सुद्धा शिवसेनेत सुरेश संजय घाडी युवासेना विस्तारक ठाणे लोक शाखा, समीर बोरकर उपशाखा प्रमुख, प्रदीप नक्ष, राधा जाधव, विमल भालेराव, शावल अन्सारी या सगळ्यांचा आज आदरणीय साहेबांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश होत आहे. तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते लोकांच्या गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी झोपडपट्टी असो, चाळ पाहिला. हे सगळं पाहिल्यानंतर आता एकनाथ शिंदे उबाठा सेनेच्या पॅकअपच्या बॅगवरती, मी नीट शब्द वापरतोय, पॅकअपच्या बॉक्सवरती शेवटचा खिळा ठोकतील आणि उबाठा सेनेचं पॅकिंग निश्चित होईल असं वाटायला लागलंय. मला उबाठाना एक सांगायचंय, ही पॅकअपची वेळ का आली आहे हे लक्षात घ्या. लोक मी टीका करतो म्हणतात, मी टीका नाही करत. मी तुमच्या समोर आरसा धरत असतो. लक्षात घ्या, एक तर तुमचं असमंजस माणसासारखं बोलणं, म्हणजे आपण काय बोलतोय आपल्यालाच कळत नाही, आपण कसे उभे राहतोय आपल्यालाच कळत नाही, आपण काय कपडे घालतोय आपल्यालाच कळत नाही, ही स्थिती. नंबर 2, अत्यंत तद्दन फालतू माणसांच्या हातात पक्ष देणं, म्हणजे आक्रस्ताळेपणा करत चिडचिड करत बोलणाऱ्या माणसांच्या हातात पक्ष देणं, हे सगळ्यात मोठं त्रासदायक ठरतंय उबाठासाठी. तुम्ही संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्यासारख्या माणसांच्या हातामध्ये पक्ष द्याल तर काय होईल? हेच होईल जे घडतंय. शिंदे ग्राउंड लेवलवर काम करू लागलेत आणि ते आपला पक्ष वाढवू लागलेत, हे विसरून चालणार नाही. नमस्कार.